आम्ही फक्त नोकऱ्यांच्या रांगांमध्ये आहोत. काही झालं तर कुठतरी नोकरी लागली पाहिजे, 50 लाखाचं पॅकेज, 1 कोटीचं पॅकेज, आयुष्यात एखादी गाडी, एखादा बंगला, हप्ते 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 हप्ते, स्विच ऑफ. याच्या पलीकडेच जायला तयार नाही. का बरं आपल्यापैकी 4 पोरांना वाटू नये की मी उद्योगात यावं, व्यवसायात यावं, व्यापारात यावं. 1993-95ला आम्ही गॅट करार स्वीकारला, खुलं आर्थिक धोरण स्वीकारलं. तुमच्या माझ्या ज्ञानाला, उद्योगाला, व्यवसायाला, व्यापाराला कशाच्या भिंती उरलेल्या नाहीयेत. खणखणीत नाणं बाजारात वाजून विकता येईल का अशी कौशल्य तुम्ही या वयामध्ये आत्मसात केली पाहिजेत. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जा, तुमच्याकडे मार्केटिंगचं स्किल असलं पाहिजे, तुम्हाला विकता आलं पाहिजे तुमच्याकडे जे आहे ते. मला अमिताभ बच्चन साहेबांचा हेवा वाटतो साहेब. आज 84-85 वय, 84-85 वय. आजही तुम्ही म्हणजे आकाशवाणीमध्ये तुम्ही सर आता जसं निवेदन करत होतात ना, तसं निवेदक पदाची नोकरी मिळावी म्हणून बच्चन साहेब इंटरव्ह्यूला गेले होते. आणि आवाज चांगला नाही म्हणून बच्चन साहेबांची नोकरी नाकारली होती. आवाज चांगला नाही म्हणून ज्याची नोकरी नाकारली तेच बच्चन आवाजाच्या जोरावर आज बॉलिवूडचा शहनशाह बनून मिळवतो. काय करिअर आहे हो. आजही तुम्ही टीव्ही लावा, 10 मिनिटाला बच्चन टीव्हीवर आहे. कोण बनेगा करोडपती मधून पैसे कमवायला लावतात. मिळवलेल्या पैशातून कल्याण ज्वेलर्समध्ये जाऊन सोनं खरेदी करायला सांगतात. खरेदी केलेलं सोनं मुथूट फायनान्समध्ये टाकून कर्जही तेच काढायला लावते. आणि कर्जाचा हप्ता फेडता नाही आला तर नवरत्न तेल पण त्याच्याकडेच. थंडा थंडा कुठं नाही बच्चन मला सांगा. पण आमच्या डोक्यात एकच आहे, नोकरी लागली पाहिजे. आणि त्यात पोरांची चूक नाही हो. आईबापानंच सांगितलेलं असतं नोकरी कर नाही तर तुझं लग्न पण होत नसतं. आणि पोरं हल्ली अशी हुशार आहेत, लग्न जमेपर्यंतच नोकरी करतात. मुलीच्या आईवडिलाला टेन्शन नाही, त्याच्यापेक्षा जास्त टेन्शन हल्ली मुलाच्या आईवडिलांना नाही. प्रत्येक गावामध्ये 30 ते 35 वयोगटातली 50-50 पोरं तर बिनलग्नाची. आमच्याकडे तर एकाचं वय 35-36 झाले, लग्नच जमेना. त्याच्या मित्रानं त्याला सांगितलं, म्हणला टेन्शन घेऊ नको, मुलीकडचे बघायला आले ना पगार जरा वाढवून सांगायचं. त्या मुलीच्या वडिलांनी विचारलं पगार किती, यांना अंदाज घेऊन सांगायचं. हे म्हणताय 1.5 लाख. मुलीचे वडील म्हणले तुझ्याकडे बघून तर वाटत नाही 1.5 लाख असं. हे म्हणताय नाही तसा फिक्स 1.5 लाख आहे, कटिंग करून 8,000 हातात येतो. आपण किती दिवस फसवणार. आमच्याकडे एक बाग आहे आणि त्या बागेमध्ये 1 क्लर्कची जागा भरायची होती आणि एका क्लर्कच्या जागेसाठी 1000 पोरांनी ऍप्लिकेशन केलं. आता जागा 1 आहे म्हटल्यानंतर किती जणांना नोकरी मिळणार आहे. एकालाच मिळणार आहे, बाकीचे 999 घरी जाणार आहेत. एका पोराचं सिलेक्शन झालं, त्याला अपॉइंटमेंट लेटर साईन करून मिळणार. त्याच वेळेला बागेतला शिपाई पळत आला, म्हणला काही करा पण याला नोकरी देऊ नका. म्हणले काय झालं, म्हणले बागेतलं गोरीला माकड मरून गेलंय. आता लोकच जर बागेत येणार नाही तर याचा पगार करायचा कशातनं. काही करा पण याला नोकरी देऊ नका. स्वाभिमान शून्य पिढी जन्माला घातली, त्यांचा त्यांच्या ज्ञानावर विश्वास नाही, मनगटावर विश्वास नाही, कार्यावर विश्वास नाही. त्या पोरानं बागेतल्या मॅनेजरचे पाय पकडले, म्हणला साहेब मी पडल ते काम करेल पण नोकरी द्या. साहेब म्हणले पाय सोड, तुला नोकरी क्लर्कची देतो, फॅसिलिटीज क्लर्कच्या देतो, पण जोपर्यंत बागेत गोरीला येत नाही तोपर्यंत तुला काम मात्र गोरीलाचं करावं लागेल. पोरगा म्हणला पगार आहे ना, आणि मग गोरीला तर गोरीला. रोज यायचा, गोरीलाचे कपडे घालायचा आणि पिंजऱ्यात जाऊन उभा राहायचा. लोक यायची, शेंगा बिंगा खायला घालायची. म्हणला मजा आहे, पगार चालू आहे, डेली अलाउन्स पण सुरू आहे. एक दिवशी तुमच्यासारख्या कॉलेजच्या पोरापोरींची ट्रिप आली आणि कॉलेजच्या पोरापोरींकडे बघून हे जोर जोरात उड्या मारायला लागले आणि उड्या मारता मारता चुकून वाघाच्या पिंजऱ्यात जाऊन पडले. वाघाच्या पिंजऱ्यात पडल्यावर म्हणला नोकरी गेली तरी चालेल, जीव वाचला पाहिजे. जीव वाचावा म्हणून हे जोर जोरात ओरडायला लागलं. याच्या आवाजानं झोपलेला वाघ जागा झाला, चवताळून याच्या अंगावर धावून आला आणि हातावर हात ठेवून म्हणला ओरडू नको नाही तर दोघांची नोकरी जाईल. नंतर कळलं गोरिलाच्या भूमिकेत BSc झालेलं होतं, वाघाच्या भूमिकेत MSc झालेलं. शिक्षणातनं आम्ही स्वाभिमानी होणं अपेक्षित आहे का स्वाभिमान शून्य होणं अपेक्षित आहे. शिक्षणातनं आम्ही स्वाभिमानी होणं अपेक्षित आहे. तो स्वाभिमान आमच्या लेकरांचा जागृत आहे का. आमच्या पोरांना तो जगण्याचा आत्मविश्वास आहे का. त्यांना त्यांची स्वतंत्र मतं आहेत का. मुलांचं ज्ञान मुळात समाजाभिमुख आहे का. यातून कितीतरी डॉक्टर होतील, पण यातल्या एखाद्या तरी डॉक्टरला असं वाटलं पाहिजे की अरे मी डॉक्टर आहे, कधीतरी प्राथमिक आरोग्य केंद्राला जाऊन भेट देईल, कधीतरी कॉलेजच्या मुलामुलींसोबत जाऊन त्यांच्या आरोग्याच्या संदर्भाने चर्चा करेल. इथे कितीतरी इंजिनियर होतील, पण एखाद्या तरी सिव्हिल इंजिनियरला वाटलं पाहिजे की पालिकेच्या रस्त्याचं काम सुरू असताना 2 मिनिट मी रस्त्यावर थांबल, तिथल्या इंजिनियरला विचारल जरा एस्टिमेट बघू, मला पण थोडंफार कळतं. हे सामाजिक शहाणपण आम्ही आमच्या मुलांना देतोय का. एक ग्रामीण शहाणपण या लेकरांना आम्ही देतोय का. मला वाटतं ही तळमळ पालकांची असली पाहिजे. आणि म्हणून माझी विनंती, एखाद्या विषयात 2 मार्क कमी पडले तरी चालतील, पण माणूस म्हणून आपण आपल्या पोरांना घडवतोय का.
बरं, पालक ठराविक मर्यादेच्या पलीकडे काय करू शकतात? 24 तास तर पोरांच्या मागे हंटर घेऊन लागू शकत नाही. माझी मुलांनाही विनंती आहे, बाळांनो तुमच्या पालकांकडे थोडंसं बघा. खरं तर मी त्यांना मगाशी म्हटलं की फी भरली म्हणजे तुमचं काम संपलं नाही, तुम्ही मुलांशी बोललं पाहिजे. अगदी खरं आहे, पण तुम्ही पण कधीतरी मुलांनी पालकांकडे थोडंसं बघितलं पाहिजे. सकाळी उठून आई आपला टिफिन तयार करते, संध्याकाळी आपण क्लास बीस सगळं करून आलं तरी ती कामात असते, आपण जेवण बिवण करून अभ्यास करून झोपी जातो तरी ती कामात असते. बाबा सकाळी कधीतरी कामाला जातात, संध्याकाळी दिवसभर राबून संध्याकाळी येतात, संध्याकाळी आल्यानंतर त्यांच्या पाठीमागे त्यांचे इतर उद्योग असतात. आपणही थोडी पालकांची भूमिका समजून घेतली पाहिजे. आणि हडपसर वगैरे भागातले पालक म्हणजे काय, हे बहुतांशी जन्मतःच पुण्यातले नाहीत, इकडून सोलापूर, मोहोळ, बीड, इंदापूर, भिगवण, इकडून तिकडून बरे छोट्या छोट्या नोकऱ्याच्या निमित्तानं ही सगळी मंडळी या भागात आली. 1 रूम किचन करून पहिल्यांदा राहिली, आता कुठंतरी 1 BHK 2 BHK पर्यंत आपली मजल करत तिथपर्यंत पोहोचलो. तुमच्या आई वडिलांच्या तुमच्याकडनं काय अपेक्षा आहेत रे पोरांनो? त्यांची अपेक्षा अशी नाही आहे की पोरांनी लाखो रुपये आमच्या हातात आणून टेकवावेत. आईबापाची अपेक्षा अशी आहे, आम्ही खेड्यापाड्यातनं आलो, आम्हाला सेटल होता आयुष्यातली 10-20 वर्षे गेली, पोरांनी आता त्यांच्या पायावरती उभं राहावं आणि एक दिवस असा यावा की पोरांनी आमची नावं पुसावीत. मी पुसावीत म्हणतो, घालवावीत नाही. पुसावीत आणि घालवावीत यात फरक आहे. आईवडिलांची अपेक्षा अशी आहे, आत्तापर्यंत पोरांनो तुमची ओळख काय? अमुक यांचा मुलगा, अमुक यांची मुलगी. एक दिवस असा आला पाहिजे की तुमच्या नावानं तुमचे आईवडील ओळखले गेले पाहिजेत. लोक म्हटले पाहिजे, अरे त्या डॉक्टर मॅडम आहेत ना, ही त्यांची आई आहे बरं का, ते इंजिनियर साहेब आहेत ना, हे त्यांचे बाबा आहेत बरं का. तुमच्या नावानं तुमचे आईवडील ओळखले पाहिजे. अरे उद्या तुमच्यापैकी जण कोण कलेक्टर झालं, लाल दिव्याच्या गाडीत बसून याल इथे, सर फोन करतील, मॅडम तुम्ही माझ्या क्लासच्या स्टुडंट आहात, जर आमच्या क्लासच्या फंक्शनला याल का नाही सरांनी बोलवलं, आणि मी काही काम घेऊन आलो तर करताल का? ओळख ठेवा म्हणजे झालं. उद्या पोरांनो तुमच्यापैकी जर कोण IPS ऑफिसर झालं, इथं अशी राजमुद्रा असते खांद्यावरती. तुमचे वडील जेव्हा तुमच्या ऑफिसला येतील ना, अशी पाठी लागलेली असेल, पोलीस अधीक्षक सोलापूर. काय तुमच्या वडिलांचा रुबाब असेल, काय वाटेल त्यांना, अरे काय माझ्या पठ्ठ्यानं काम करून दाखवलं. बरं, मी म्हणत नाही की तुम्ही सगळेच जण प्रशासनात या, मी म्हणत नाही सगळेच डॉक्टर इंजिनियर व्हा, जाल त्या क्षेत्रामध्ये असं काम करा की तुमच्या आईबापाला तुमचा हेवा वाटला पाहिजे. माझ्याकडे यशाची व्याख्याच नाहीये. तुम्ही काय म्हणाल, यश म्हणजे काय? इथं पोहोचलात म्हणजे यश आहे. आज तुम्ही तिथे आहात, उद्या कोणीतरी त्याच्या पुढे असेल. आज तुम्ही पहिले आलात, उद्या कोणीतरी आणखी पुढे गेलेलं असेल. माझ्या दृष्टीनं तुमच्या आईवडिलांना तुमचा हेवा वाटावा, तुमच्या आईबापांना तुमच्यासाठी टाळ्या वाजवाव्यात, याच्यापेक्षा काय यश असतं? मला वाटतं ते यश तुम्हाला अनुभवता आलं पाहिजे. आणि म्हणून माझी सगळ्या मुलांना विनंती आहे, इथं जे तरुण मुलं बसलेले, तुमची उंची आता वडिलांच्या खांद्याला आली. पोरगा लहान असतो तेव्हा चुकलं तर वडील पटकन चापट मारतात. एकदा का पोरगा बापाच्या खांद्याला आला आणि बापाची चप्पल पोराच्या पायाला यायला लागली, बाप रागवत नाही, चापट मारत नाही. अशा वेळेला वडिलांच्या डोळ्याची भाषा तुम्हाला समजून घेता आली पाहिजे की काय आपल्या वडिलांच्या अपेक्षा असल्या. आणि माझी मुलींना विनंती आहे, माझा दावा आहे बरं का, एखादा इकडचा तिकडचा अपवाद सोडा, पण वडिलांचं मुलावर जेवढं प्रेम आहे ना, त्याच्यात थोडं तरी जास्त प्रेम बापाचं त्याच्या मुलीवर असतं. मला काय तुमच्यात भांडणं नाही लावायची, पण तुम्ही बघा, वडिलांना मुलानं जर काही मागितलं तर वडील म्हणणार 2 दिवस थांब, पगार होऊ दे, मग बघू. आणि पुरीनं काय मागू द्या बरं, बापाला असं वाटतं कधी निघून देईल आणि कधी नाही. वडिलांना माहीत असतो 4 दिवस चिमणीसारखी थुई नाचल आणि एक दिवशी भुरकन उडून जाईल. जोपर्यंत आपल्या घरात आहे तोपर्यंत तिचे सगळे हट्ट पुरवायचे हे वडिलांनी ठरवून घेतलेलं असतं. ज्या दिवशी मुलगी जन्माला येते ना, त्या दिवशी वडिलांच्या मनात 2 विचार संपून जातात. एक मुलीचं शिक्षण आणि दुसरं मुलीचं लग्न. 1 रुपया बाप तिच्यासाठी बाजूला काढून ठेवत असतो. वडील स्वतः फाटलेली तुटलेली चप्पल घालतील, पुरीला मात्र शाळेत जायला चांगले शूज घेऊन देतील. बाप सायकलवर कामाला जाईल, पुरीला कॉलेजला जायला गाडी घेऊन देईल, बसचा पास काढून देईल, तिच्या हॉस्टेलची फी भरेल. 10 मिनिट जर मुलगी कॉलेजवरनं उशीर आली ना, 10 मिनिटात बाप 10 वेळा आईला विचारतो, हे कुठपर्यंत आली बघ, जरा फोन कर. वडील थेट पुरीला फोन पण लावत नाहीत, त्या आईला म्हणतात कुठपर्यंत आली बघ.
बाप पुरीसोबत थोडंसं अंतर ठेवून वागतो, पण त्याचं विशेष प्रेम असतं आपल्या मुलीवरती. पुरीच्या लग्नात तर बाप असा फेटाफेटा घालून मिरवत असतो. दिवसभर बापाची मान उंच असते. कन्यादान झालं ना, मग वडील मान खाली घालतात. जावायच्या हातात हात देतात आणि सांगतात, तळ हाताच्या फोडासारखी जपली, सांभाळून घ्या. दिवसभर बापाच्या डोळ्यात थेंब येत नाही. पण पुरीची गाडी एकदा निघून गेली ना, खांबाच्या पलीकडे जाऊन एकटाच रडतो तो बाप असतो. कधीच बापाची मान शर्मेनं खाली जाईल असं वागायचं नाही. बापाला अभिमान वाटला पाहिजे, काय माझ्या राणीनं करिअर करून दाखवलं, काय माझ्या पुरीनं काम केलं, काय माझा पठ्ठ्या कर्तृत्व